माध्यमातून हा जीर्णोद्धार झाला होता। आणि जी मूर्ती होती ही ज्यावेळी भेटली त्यावेळी छोटी साईज होती। या समोरच्या तळ्यातच एक नमस्कार मंडळी, मी आहे प्रज्वल वर्तक आणि तुम्ही माझं चॅनल पाहतात मी गोटनेकर। तर नमस्कार मंडळी, तर आज मी आलो चिरनेरला। तर मी तुम्हाला इकडचा श्री माघी गणेश उत्सव निमित्त आज इथं मोठा उत्सव साजरा केला जातो आणि इथं यात्रा पण असते। तर मी तुम्हाला आज इकडची यात्रा आणि माघी गणेश उत्सव सुद्धा 16 दाखवणार आहे। तर चला आता व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा। तर चला आता व्हिडिओ पहा। तर नमस्कार मंडळी, तर तुम्ही इथं पाहू शकता श्री क्षेत्र महागणपती देवस्थान चिरनेर। तर इथं बघता हा प्रवेशद्वार बघता मंदिराचा तुम्ही समोरला। तर इथं तुम्ही दर्शनासाठी लाईन बघता किती मोठी आहे इथं। तर बघता तर मंडळी, तर तुम्ही इथं बघता खूप सुंदर अशी इथं रांगोली काढलेली आहे। इथं बघता इथं मंदिराच्या बाहेरला तुम्ही बघता इथं खूप अशी सुंदरशी आणि खूप मोठी अशी रांगोली काढलेली आहे। तर बघता आणि इथं ज्याने रांगोली काढली त्याचं इथं नाव सुद्धा आहे मयूर म्हात्रे आणि त्याचं तिथं इन्स्टा आयडी सुद्धा दिसतंय। आणि इथं रांगोली बघता दर्शनाला कार्यारंभी हे गौरी सूता, हे गौरी सूता, हे गौरी सूता, कार्यारंभी हे गौरी सूता। घेती मुखात तुझेच नाव, घेती मुखात तुझेच नाव। इथं तुम्ही पालखी बघता। तर आता थोड्या वेळात पालखी सुद्धा निघणार आहे श्री महागणपतीची। तर इथं पालखी बघता तुम्ही। नमस्कार म्हणजे, तर आता आपल्याला इथं दादा भेटलाय। तर दादा कुठून आहात? रोजपाली। तर हा किती वर्ष झाली तू उत्सवाला येतोस? मला आता इथे 15 वर्ष जास्त झाले, नेहमीच येतो। तर कसा वाटते उत्सव? एकदम ओके, धन्यवाद। तर नमस्कार मंडळी, तर आता आपल्याला इथं काका आहेत ते आता आपल्याला मंदिराबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर पहिलं प्रथम तुमचं नाव सांगा। सुनील ठाकूर, प्रीतम ठाकूर, मयूर म्हात्रे, मंगेश पाटील।
तर आता हे दादा इथे आपल्याला मंदिराबद्दल थोडक्यात आणि उत्सवाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहेत. तर सांगा आता म्हणजे सुरुवात कधीपासून झाली त्या? म्हणजे मंदिर म्हणजे हा ऐतिहासिक मंदिर आहे आणि स्वयंभू गणपती आहे. ज्यावेळी पेशवे काळातलं चिमाजी आप्पा त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. म्हणजे बरेच वर्ष झाली चिमाजी आप्पा यांच्या माध्यमातून हा जीर्णोद्धार झाला होता. आणि जी मूर्ती होती ही ज्यावेळी भेटली त्यावेळी छोटी साईज होती. या समोरच्या तळ्यातच एका लेडीजच्या स्वप्नामध्ये दृष्टांत झाला की या तळ्यामध्ये श्रीची मूर्ती आहे. आणि मग ते शोधकाम सुरू झालं आणि त्याच्या माध्यमातून ती मूर्ती सापडली. आणि कालांतराने ती मूर्तीची जे आताचा आकार आहे तो भरपूर मोठा झालेला आहे. म्हणजे ज्यावेळी आपला जो गाभारा आहे त्या गाभाराचा जो समोरचा दरवाजा आहे आणि मूर्ती आहे ही त्याच्यामधनं जाऊ शकत नाही, एवढी मोठी मूर्तीची आकार झालेला आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे ती मूर्ती त्यावेळी छोटी असेल आणि तिल वाढत आज या आकाराची झालेली आहे. बरेच वर्ष झाले हा उत्सव आमचा या ठिकाणी साजरा होत असते. अनेक भाविक येत असतात दरवर्षी. प्रत्येक वर्षी नवीन आयडिया येत असतात आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक भाविकांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम सोहळा संपन्न होत असतोय. आज जवळजवळ या माघी गणेशोत्सवाच्या निमित्त महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि अनेक भाविक आपल्या सरळ हाताने मदत करत असतात. आणि त्यांच्या माध्यमातूनच हा जवळजवळ 10 ते 15 हजार लोक या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेत असतात. आणि प्रत्येक भाविकाचा या ठिकाणी सहकार्य आम्हाला लाभत असतो सातत्याने. आणि आजचा कार्यक्रम सुद्धा सांगा काय काय म्हणजे आज कार्यक्रम झाला सुरुवातीपासून आज? सुरुवातीला म्हणजे सकाळी 3:30 वाजल्यापासून अभिषेक झाला, श्रींचा अभिषेक झाला. नंतर दर्शनाची अलोट गर्दी या चिरनेर नगरीत महागणपतीच्या दर्शनासाठी उसळली होती. आणि भाविक श्रद्धेपोटी आपल्या नवस पेटण्यासाठी हजारो भाविक, लाखो भाविक दर्शनासाठी आलेत आणि त्यांची इच्छापूर्ती करून हा चिरनेरचा महागणपती त्यांना दर्शन देत होतं. वेगवेगळ्या रूपात किंवा त्यांच्या इच्छा असतील आणि त्यांचे स्वप्न असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत त्यांना बळ देतोय. आणि महागणपती म्हणजे आमचा एवढा शाश्वत आहे की प्रत्येकाला त्याची प्रचिती येतोय आणि येतच राहील. एवढंच. चालेल, धन्यवाद. इथं बघता तर आता आपलं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण आलो यात्रेमध्ये येते आणि इथं बघता खूप यात्रा इथं भरलेली आहे. तर बघता इथं खूप सारी दुकानं सुद्धा आहे. तर तुम्ही इथं फ्लावर पॉट बघतात इथं. तर आता आपल्याला इथं आपला एक मित्र सांगणार आहे फ्लावर पॉट कसं आहे. हा कसं आहे? हे पूर्ण हा 1100 रुपये. कसं? 1100. 1100. आणि छोटे हे 60 ला 1 100 ला 2. 60 ला 1 100 ला 2. आणि ते कसे आहेत? वेगळे कुठला ते हे 250 ला जोडी आहे. 250 ला जोडी काय? चालेल, ओके, धन्यवाद. तर मंडळी तर तुम्ही इथं बघतात खेळणी. तर कुठला पण घ्या इथं 40 न 50. आणि यो कितीला आहे? 160. आणि कितीला? 40 न 50 काय कुठले बी. तर चालेल. तर इथं बघता तर आता आपण आलो पालनी इथे आहे खूप. तर इथं बघता इथं ट्रॅम्पोलिन आहे आणि इथं बघता लहान मुलांसाठी छोट्या गाड्या सुद्धा आहेत. आणि इथं बघतात तर हेलिकॉप्टर सुद्धा आहे लहान मुलांसाठी. आणि तिथं बघतात एरोप्लेन सुद्धा आहे आणि मिकी माऊस सुद्धा बघतात.
आणि इथं बघतात ब्रेक डान्स सुद्धा आहे आणि तिथं मोठी होडी सुद्धा आहे. तर बघतात आपल्याला आता आपले मित्र भेटले. तर कुठून आहात? मी कलमुसरेवरून. कलमुसरेवरून. तर कसं वाटतंय बाजार? मस्त. मस्त नाही? ओके. इथं तुम्ही बघता लहान मुलांसाठी इथं मिकी माऊस आहे आणि इथं बघतात तर इथं ट्रॅम्पोलिन सुद्धा आहे आणि इथं बघतात एरोप्लेन सुद्धा आहे बघतात. आणि इथं बघतात तिथं ट्रेन आहे आणि इथं ट्रॅम्पोलिन आहे आणि तिथं बघतात तर तिथं ब्रेक डान्स आहे आणि इथं बघतात तर ड्रॅगन ट्रेन आहे आणि इथं बघतात तर मोठी होडी सुद्धा आहे. तर बघता इथं तर इथं तुम्ही ट्रेन बघता लहान मुलांची. तर मंडळी तुम्ही इथं समोरला बघता तर इथं ब्रेक डान्स आहे. तर बघता जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटत राहा अशाच पुरल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला.